एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। मीरा भाईंदरमध्ये डीसीपी राहुल चव्हाणांकडून मराठी द्वेष झाल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीनं केलाय। मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात आज छठ पूजा कार्यक्रमाची मार्गदर्शन बैठक पार पडली। बैठकीमध्ये मराठी एकीकरण समितीचे खजिनदार प्रमोद पार्टे यांनी डीसीपी राहुल चव्हाण यांना विनंती केली की मार्गदर्शन मराठीमध्ये द्यावं। त्यावर राहुल चव्हाण हे संतापले असा आरोप प्रमोद पार्टे यांनी केलेला आहे। ये वैलिडिटी का इशू था जिसमें चला किसी ने नहीं किया था, तो वहाँ पे भी हम नगर पालिका से बात करेंगे। थोड़ा संवाद साहेब मराठीत होऊ द्या। सगळे सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते सर्वांना कळतं, थोडं मराठीत होऊ द्या। एक डीसीपी म्हणून चव्हाण साहेब ज्यावेळी हिंदीत बोलतात त्यावेळी मी नम्रपणे उभा राहतो आणि डीसीपी साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करतो की साहेब तुम्ही मराठीत बोललात तर आनंद होईल। बोलल्यानंतर राहुल चव्हाण यांनी थेट खाली बस, उभं राहू नको अशा पद्धतीने ओरडून सर्वांसमोर मला खाली बसवले। मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची मागणी करणं हा कायद्याने गुन्हा आहे का? हा थेट मराठी भाषेचा अपमान आहे। या अशा अधिकाऱ्यांवरती थेट शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे।